नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका कंपनीनं 5 ट्रिलियन डॉलरचा म्हणजे 5 लाख कोटी या एवढ्या डॉलर किमतीचा जादुई टप्पा पार केला आहे आणि त्या कंपनीचं नाव आहे एनव्हिडिया. फेब्रुवारी 2026च्या आकडेवारीनुसार या एनव्हिडिया कंपनीचं बाजार मूल्य 4.75 ट्रिलियन डॉलर म्हणजे तब्बल 432 लाख कोटी रुपये इतके प्रचंड आहे. ही रक्कम मित्रांनो इतकी मोठी आहे की जर एनव्हिडिया हा एखादा देश असता तर अमेरिका आणि चीन नंतर ती जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश ठरला असता. भारताच्या एकूण GDP पेक्षाही या कंपनीचं मूल्य खूप जास्त आहे. पण या अभूतपूर्व यशामागे एका अशा माणसाची संघर्ष गोष्ट दडलेली आहे की ज्याने कधी काळी सुधारगृहामध्ये टॉयलेट साफ करण्यापासून आपल्या अमेरिकेतील आयुष्याची सुरुवात केली. म्हणजे अमेरिकेमध्ये राहून त्यांनी ही कंपनी स्थापन केली. एका असाधारण जीवन प्रवासाची सुरुवात ही कहाणी सुरू होते आणि एका तैवानी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलापासून ही कहाणी सुरू होते, ज्याचं नाव आहे जेन्सेन ह्युआंग. याचा जन्म 1963 मध्ये तैवानमध्ये झाला. जेन्सेन ह्युआंग त्यांचे जे वडील आहेत ते केमिकल इंजिनियर होते, तर त्यांची आई शिक्षिका होती. म्हणजे कौटुंबिक त्यांची पार्श्वभूमी जी होती शैक्षणिक ही खूप चांगली होती. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीय अस्थिरतेमुळे हे कुटुंब आधी थायलंडला स्थलांतरित झालं. पुढं मुलांच्या सुरक्षितेसाठी आणि चांगल्या भविष्यासाठी या आईवडिलांनी जेन्सेन यांना आणि त्यांच्या भावंडाला अमेरिकेमध्ये मामाकडे पाठवलं. पण नियतीने एक वेगळाच खेळ या अमेरिकेमध्ये मांडला. मामानं चुकून त्यांना केंटकी राज्यातील ओनिडा बॅप्टिस्ट इन्स्टिट्यूट या खऱ्या अर्थाने बाल गुन्हेगारीसाठी असलेल्या सुधारगृहामध्ये पाठवलं. आता प्रवास खूप कठीण होता. तेथे अवघ्या 9 वर्षाच्या या जेन्सेनला रोज टॉयलेट साफ करायची सक्ती होती. इतर मुलांच्या गुंडगिरी आणि वांशिक शिव्यांचे चटके त्यांनी सहन केले. वांशिक शिव्यांचे म्हणजे हा दुसऱ्या देशातून आलेला आहे आणि त्यामुळे त्याला अनेक प्रकारचे इतर मुलं शिव्या देतात. अशा या भीषण परिस्थितीमध्ये जेन्सेननं काही हार मानली. याच कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या खोलीतील एका निरक्षर 17 वर्षाच्या मुलाला वाचायला शिकवलं आणि त्या मोबदल्यामध्ये तो मुलगा त्यांना व्यायाम शिकवला. हाच तो संघर्ष होता की ज्याने जेन्सेन यांना पोलादासारखं कणखर आणि मजबूत केलं. पुढे ऑरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची त्यांनी पदवी घेत असताना त्यांनी डेनिज या नावाच्या रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणूनही काम केलं. स्वप्नांचा जन्म आणि एनव्हिडियाची स्थापना ही स्टॅनफोर्ड विद्यापीठामधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेन्सेन यांनी 1993 मध्ये डेनिज या रेस्टॉरंटमध्येच आपल्या 2 मित्रांच्या सहकार्याने ख्रिस मलाजोस्की आणि कार्टिस प्रियम या 2 मित्रांच्या सोबत एका नव्या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानं त्या टिश्यू पेपरवर त्या कंपनीचं नाव लिहिलं, ज्याचं नाव होतं इनव्हिडिया. म्हणजे एनव्हिडियापासून हे जे एनव्हिडिया शब्द आहे हा शब्द लॅटिन जो शब्द आहे इनव्हिडिया म्हणजे INVIDA हा जो लॅटिन शब्द आहे या शब्दापासून NVIDIA असा हा जो शब्द हा तयार झाला. या शब्दाचा अर्थ काय होतो? ईर्ष्या. या ईर्ष्या म्हणजे या जेन्सेनला दाखवून द्यायचं होतं की त्यांना बाजारातील इतर कंपन्यांना मागे टाकून त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण करायची होती. त्यांचा मुख्य उद्देश होता की गेमिंगसाठी खास ग्राफिक चिप्स बनवायचे. म्हणजे जे व्हिडिओ गेम्स असायचे ना, त्या व्हिडिओ गेममध्ये GPU हा फार महत्त्वाचा. आजच्या कॉम्प्युटरच्या युगामध्ये तर GPUला खूप महत्त्व आहे. पुढे आपण व्हिडिओमध्ये बघूच की ग्राफिक चिप्स जे आहे पुढे याचा प्रवास कसा झाला. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक त्यांना अपयश आले. त्यांचं घर देखील गहाण ठेवावं लागलं. क्रेडिट कार्डची मर्यादा संपली. पण चुकामधून शिकत त्यांनी रिवा 128 हा यशस्वी चिप तयार केला आणि या कंपनीला नवसंजीवनी मिळाली.
गेमिंगपासून तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्रांतीपर्यंतची त्यांची दूरदृष्टी, ज्याला आपण ग्राफिक प्रोसेसिंग युनिट म्हणतो, म्हणजे प्रत्येक कम्प्युटरमध्ये, प्रत्येक संगणकामध्ये, लॅपटॉपमध्ये जे ग्राफिक्स कार्ड असतात, तर ते GPU जे आहे, हा GPU म्हणजे असा एक प्रोसेसर आहे की जो एकाच वेळी हजारो छोटी गणितीय काम करू लागतो. तुम्ही टीव्हीवर, तुम्ही मोबाईलवर, तुम्ही संगणकावर जे चित्रपट पाहता, जे चित्र पाहता, व्हिडिओ पाहता, त्याच्यासाठी जे काम करतं ते असतात ग्राफिक्स कार्ड. आणि या ग्राफिक्स कार्डची ही कंपनी आहे मित्रांनो. हजारो छोटी गणितीय कामे पॅरलर प्रोसेसिंग म्हणून तो करू शकतो. इन्व्हिडियाने 1999 मध्ये जगातील पहिला व्यावसायिक GPU GeForce 256 लॉन्च केला 1999 मध्ये. पण जेन्सेन यांची खरी ताकद त्यांच्या दूरदृष्टीत होती. 2010च्या सुमारामध्ये त्यांनी हे अचूकपणे ओळखलं की येणारा जो काळ आहे हा GPU जो आहे हा फक्त येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ गेम पुरताच मर्यादित राहणार नाही, तर भविष्यामध्ये तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मेंदू बनेल. त्याच्यामुळे आज जे आपण AI म्हणतो, ते AIचा जो मुख्य मेंदू आहे, तो मेंदू निर्माण करण्याची कंपनी जी आहे, तर ती कंपनी आहे एनव्हिडिया. जगाच्या आणि इतर टेक कंपन्याच्या किमान 10 वर्ष पुढे हे जेन्सेन होते. जेव्हा OpenAI आलं, या OpenAIने सगळ्यात पहिले ChatGPT लॉन्च केलं, तेव्हा त्यासाठी एनव्हिडियाचे हजारो GPU वापरले गेले. आज जगभरातील मित्रांनो AIच्या चिप्स बाजारामध्ये तब्बल 90% वाटा या एकट्या एनव्हिडिया कंपनीचा आहे. या यशाचे खरे गमक जे आहे ते फक्त हार्डवेअरमध्ये नाही, तर जेन्सेननी तयार केलेल्या क्युडा या सॉफ्टवेअरच्या इकोसिस्टममध्ये. आज जगामध्ये 98% आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलपर्स क्युडाचाच वापर करतात. यामुळं जे जगातील ॲपल कंपनी असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल सारखी कंपनी असेल, या दिग्गजांना या एनव्हिडियाने मागे टाकून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये एक अनभिष्टित सम्राट म्हणून पुढे आलेला आहे. एक विश्वाचा मोठा लीडर म्हणून देखील पुढे आलेला आहे. त्यामुळेच तर आपण पाहतो की अमेरिकेमध्ये ट्रम्प जे आहे, तर ते ट्रम्प या एनव्हिडिया कंपनीला फार मोठं मानत आहे. सगळ्या येणाऱ्या काळामध्ये जे क्वांटम च्यामध्ये जे विकास होणार आहे क्वांटम फिजिक्समध्ये, त्यामध्ये देखील ही कंपनी मोठी मजल मारू शकते. असा आजचा दिवस आहे, असा आजचा काळ आहे. आर्थिक चढउतार आणि भूराजकीय संघर्ष 1999 मध्ये जर आपण पाहिलं, थोडासा अभ्यास केला आर्थिकदृष्ट्या, 1999 मध्ये जर कोण्या एखाद्या व्यक्तीनं एनव्हिडियाचे जर शेअर्स विकत घेतले असतील ना, केवळ $10 जर शेअर विकत घेतले असतील, जे अंदाजे ₹850 जर या कंपनीमध्ये कोणी 1999 मध्ये गुंतवले असते, तर म्हणजे 2025 मध्ये किंवा आज त्याची किंमत तब्बल $3.2 लाख म्हणजे $2.7 कोटी इतकी झाली असते. म्हणजे इतकी मार्केट व्हॅल्यू आहे या कंपनीचा. जो इतिहास आहे हा इतिहास फार थक्क करणारा आहे. हा प्रवास नेहमीच सोपा नव्हता. या कंपनीनं जानेवारी 2025 मध्ये जेव्हा चायनीज कंपन्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या याच्यामध्ये त्यांनी एंट्री मारली, तेव्हा त्याचं पहिलं टूल जे आहे जानेवारी 2025 मध्ये चीनने DeepSeek R1 हे लॉन्च केलं. या स्वस्त चीनी AI मॉडेलच्या कंपनीनं प्रामुख्यानं सगळ्या जगामध्ये एक प्रकारचे हादरा दिले की आता DeepSeek आलं, चायनाचा आहे, स्वस्त आहे. त्यामुळे एनव्हिडियाचे शेअर्स हे एकाच दिवसात तब्बल 17% घसरले. त्यामुळे पुन्हा जागतिक विश्वामध्ये खळबळ माजली की या कंपनीचं दिवाळं निघणार काय, कारण आता चीनने एंट्री. आणि या कंपनीचं प्रामुख्यानं $593 अब्ज नुकसान देखील झालं. हे जे आहे हे प्रामुख्याने आपल्याला काय पाहायला मिळते की एनव्हिडिया कंपनी जी आहे, या एनव्हिडिया कंपनीनं प्रामुख्याने हे जे काही यश मिळालेलं आहे, या यश मिळवण्यामध्ये सगळ्या प्रकारची जी त्यांनी मेहनत घेतली, स्पेशलायझेशनची मेहनत, म्हणजे त्यांनी चिप बनवण्यामध्ये स्पेशलायझेशन केलं. दुसरं काहीच ही कंपनी बनवत नव्हती. आणि त्यामुळे या चिप बनवण्याच्या स्पेशलायझेशनमुळं टेस्ला सारखी कंपनी, ॲपल सारखी कंपनी, मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी देखील या कंपनीचे सगळ्या प्रकारचे जे ग्राफिक्स आहेत, हे सगळे ग्राफिक्स या एनव्हिडियाचेच असतात.
त्यामुळे मी जे म्हणत होतो की चीनने जेव्हा डीपसीक लॉन्च केलं मार्केटमध्ये, जेव्हा हे डीपसीक आलं तर तेव्हा अनेक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणारे लोक असतील किंवा ह्या ज्या कंपन्या असतील या कंपन्यानं प्रामुख्यानं या एनव्हिडियाचं दिवाळं निघणार की काय असं देखील पाहिलं. परंतु पुढं तुम्हाला ऐकून गंमत वाटेल की तब्बल 2025मध्ये या एनव्हिडिया कंपनीची जी वाढ पाहायला मिळाली आणि नंतर एका दिवसामध्ये याचे जे शेअर्स $593 अब्ज घसरले. शेअर बाजाराच्या इतिहासामध्ये मोठी खळबळ झाली. चीन कंपनी जी आहे ती डीपसीक, नंतर लक्षात आलं की या डीपसीकने देखील एनव्हिडियाच्या चिप्सवर काम करून ही सगळ्या प्रकारचं डीपसीक लॉन्च केलं होतं. म्हणजे पुन्हा एनव्हिडिया जी आहे ती एनव्हिडिया जगामध्ये चीनचे देखील डीपसीक असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जेवढे असतील मॅक्झिमम या अमेरिकेच्याच कंपन्या आहेत, टेक कंपन्या ज्या आहेत. म्हणजे पुन्हा याचे शेअर जे घसरले होते ते पुन्हा वर आले. अमेरिका आणि चीनमधील जे ट्रेड वॉर, जे टेक वार जे सुरू आहे यामध्ये अमेरिकेने चिप्सच्या निर्यातीवर लादलेले जे निर्बंध आहेत की जेणेकरून कुठल्याच प्रकारच्या अमेरिकेच्या पुढे दुसऱ्या कंपन्या टिकणार नाही असं उद्देश सध्या अमेरिकेचा आहे. अमेरिकेनं चिप्सच्या निर्यातीवर जे निर्बंध लादले, यानंतर ते तैवानच्या TSMC कंपनीवर जे अवलंबित्व, यामुळे एनव्हिडियाच्या सातत्याने जागतिक राजकारणामध्ये ही केंद्रस्थानी राहिलेली कंपनी आहे. भारतामध्ये जर विचार केला तर एनव्हिडियाची जी प्रभाव आहे हा एनव्हिडियासाठी भारत हा एक कसा आहे अत्यंत महत्त्वाचा बाजार आहे. तो भागीदार सुद्धा आहे. ऑक्टोबर 2024मध्ये मुंबईमध्ये एनव्हिडियाचे जे जेन्सेन ह्युआंग आहे, हे जेन्सेन ह्युआंग आणि रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्यामध्ये एनव्हिडिया AI सबमिट झालं 2024मध्ये ऑक्टोबर महिन्यात. आणि या करारामध्ये त्यांनी मोठ्या भागीदारीची घोषणा केली. रिलायन्स कंपनी आता गुजरातमधील जामनगर येथे एनव्हिडियाचे तंत्रज्ञान वापरून 1 गिगावॉट क्षमतेचे महाकाय AI डेटा सेंटर उभारले. तसेच भारतामध्ये जी इतर कंपन्या आहेत महत्त्वाच्या त्यामध्ये फ्लिपकार्ट, महिंद्रा यासारख्या भारतीय कंपन्यांसोबत देखील या एनव्हिडियाची भागीदारी. भारतामध्ये बेंगळुरू, पुणे, हैदराबाद इथे एनव्हिडियाचे तब्बल 3000हून अधिक इंजिनियर्स काम करत आहेत. भविष्यामधील इंजन जे आहे ते जेन्सेन ह्युआंग यांची प्रामुख्याने हे भविष्यातील इंजन ठरत आहे का टेक जगामध्ये, हे देखील आपल्याला म्हणावं लागेल. या जेन्सेन ह्युआंग यांची वैयक्तिक संपत्ती $140 अब्ज घरात आहे. जगातील 36,000हून अधिक कर्मचारी या कंपनीमध्ये काम करत आहेत मित्रांनो. कधी काळी सुधारगृहात टॉयलेट साफ करणाऱ्या एका स्थलांतरित मुलाने स्वतःच्या हिमतीवर उभी केलेली ही एनव्हिडिया कंपनी अमेरिकेमध्ये येऊन कंपनी स्थापन केली. आज केवळ एक व्यावसायिक यश नसून संपूर्ण मानवजातीच्या AI क्रांतीचं मुख्य इंजन बनते. एनव्हिडियाची ही कहाणी सिद्ध करते की जर तुमच्याकडे दूरदृष्टी असेल, तर संकटाची लढण्याची जिद्द असेल तर तुम्ही जगावर राज्य करू शकता. आज ही कंपनी येणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये जगावर राज्य करत आहे. क्वांटम फिजिक्समध्ये देखील या कंपनीचं वर्क जे आहे पुढे पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये एनव्हिडिया कंपनीचं जे आहे हे सगळ्या जागतिक अर्थकारणावर, जागतिक राजकारणावर ही कंपनी प्रभाव पाडत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.